यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। आदिवासी समाजामध्ये घुसखोरी सहन केली जाणार नाही असं म्हणत पत्र देण्यात आलं आहे। आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी आता या आंदोलकांना आश्वासन दिलंय। आदिवासींचे पुरावे असणाऱ्यांनाच प्रमाणपत्र मिळेल असंही गावित यांनी म्हटलेलं आहे। आपण मंत्री असेपर्यंत घुसखोरी होऊ देणार नाही असं गावित म्हणतायत। तर मागील काही दिवसांपासून आदिवासी समाज हा आक्रमक झाला आहे। आदिवासी समाजामध्ये घुसखोरी सहन केली जाणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि आता तेच आश्वासन आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी या सर्व आदिवासी बांधवांना दिलंय। तर आपण मंत्री असेपर्यंत घुसखोरी होऊ देणार नाही असं ते म्हणाले। कोणाकडे काही दाखले असतील आणि त्या आदिवासींमध्ये घुसायचा प्रयत्न करत असतील तर मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आदिवासींमध्ये कोण असलं पाहिजे याच्या क्रायटेरिया ठरलेले आहे आणि त्या क्रायटेरिया फुलफिल करत असेल तर त्याला आदिवासीमध्ये प्रवेश दिला जातो। ज्याने क्रायटेरिया पूर्ण करणार नाही त्याला आदिवासीमध्ये घुसायचा विषयच राहत नाही आणि त्याच्यामुळे जे क्रायटेरिया असतील ते आदिवासींमध्ये येतील, क्रायटेरिया नसतील ते आदिवासींमध्ये येणार नाही हे स्पष्ट आहे। त्याच्यामुळे कोणाचा येण्याचा जाण्याचा हा प्रश्नच उद्भवत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।